नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा पैसे नाहीत बघ आधीच बोला पैसे नाही. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आजच्या नव्या पुऱ्या करकरीत अशा ब्लॉग मध्ये. सर्वप्रथम महाशिवरात्रीच्या तुम्हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. बॅकग्राऊंड वॉइस तो आजचा विषय एवढा काय नाही. मंदिरात वगैरे जाणार आहे आम्ही, मी आणि आपला सवंगडी प्रतीक दळवी साहेब यांच्यासोबत एक दोन काम आहेत ते करायचे. असं नॉर्मल असं डेली ब्लॉग सारखा ब्लॉग आहे, छोटा मोठासा. त्याचा तुम्ही आनंद घ्यावा आणि कमेंट नक्की करावा. आणि जे चॅनलला नवे असतील त्यांनी सबस्क्राईब नक्की करावे. ठीक आहे, आऊस बघते. तर आज सुट्टी, त्यामुळे काही घरातले कामं करावे लागणार. मस्त नाश्ता वगैरे झाले आपल्या मिसळ पावडे वत्सला बैतारी मार्केट. तो नाश्ता वगैरे झाला. जरा हे सर्व जाळे आहेत ना, ते घाण होत असतात, कारण वरती ना कबूतर वगैरे असतात, ते घाण करतात. ते जरा आज पुसून घेऊया आपण. घरी असल्यामुळे थोडं काम करावं लागणार. तुमचं पण असं होत असेल. आमचे पण एक मित्र आहे मोंटी, त्यांच्यासोबत हे जेव्हा सुट्टी असते तेव्हा होतच असेल. ते ब्लॉग बघत असतील त्यांना नक्की कळेल. आणि आमचे जे दळवी साहेब आहेत ते असं काय करत नाहीत. ते घरातून पळती येतात. घरातले काम त्यांना जमत नाही. आमदार लेवलची माणसं आहेत ती. तो थोडा पोचते बिसते, हे ना धोके फटफट निकलते. हे मंदिरात जायचं, एक दोन काम करायचे. ठीक आहे, चलो. और ये रही अंबानीवाली. बरोबर आहे. कुठल्या शेताच्या मागे मंदिर आहे? तिकडे जायचंय. ठीक आहे, चल. मित्रांनो, तर आधी निघूया. हो, एक मीटिंग ते नाही बोलत होतो मी, पण तू बोलला बोरवलीच्या मंदिरात ना. संध्याकाळी शंकरवाडी जाऊया. बोरवली नको, एवढं लांब पडेल. नॅशनल पार्क जाऊ. अरे मग इथं किल्लेश्वरला किल्लेश्वरला जाऊया. गेलो असतो आता काय. आता पहिला एक मंदिर नॉर्मल मंदिर जाऊया, काम करूया. शंकरवाडी पण जाऊया. मित्रांनो, ते अर्धा रोके अभी अपन निकले थे और अपने साथ जुड़े हैं आमदार प्रतीक भाऊ आमदार. सेम सेम कपडे असे भटजीने आम्हाला सजेस्ट केले की व्हाईटच घालावे, त्यामुळे व्हाईट शर्ट ब्लू पॅन्ट असं ती आहे वर. आणि आपली शायनी हां ही वालीच आहे. इसको पकडा उघडा, कपडा उघडा. अरे म्हणजे ते उघड आणि साबीकरण काढ ना पटपट. गाडी तू का मी नाही काढते गाडी. अरे काढ आता, चल. मी अरे मी नको आता, मी नंतर घेतो, चल. तर गणपती सांगतोय आम पैसे भर. हां चालेल ना, चालेल. हे असे आमदार आहेत हे लोक. तर विषय काय आहे, आधी महादेवच्या मंदिरात जाऊ आणि एकदा नंतर एक काम आहे ते करूया. तू नाश्ता केलाय? हां, तर भाऊ असं काल बोललेले मंदिरात जायचे, नाश्ता वगैरे करू. हे ते म्हणजे गुंडाळा त्या ड्रमवर ठेव. अरे तो ब्ल्यूवाला ड्रम आहे ना, तिकडे ठेव. अरे प्रॉपर कर रे, प्रॉपर म्हणजे व्यवस्थित. असा गुंडाळू नको रे. ते बघणार, फादर आल्यावर बघणार, ते बोलणार कोणी लपेटलंय ते. ते असे कसे पण गाडी लावतात. तर ते जाऊ मंदिरात वगैरे. तर मानसला बोलला काय? एक दोन जणांना आम्ही बोललेले, पण कसे आहेत ना, ते माकड चालले, त्यांना यायला जमत नाही. मानस वगैरे गजा पण असेल ना घरी? नाही आहे. मग चला, मग आता काय, आम्ही दोघे भाऊ 4 जणांचे चणे खाऊ. आता दिवसभर आम्हीच. आज सुट्टी लागलेली आपल्याला. तर विषय से भटक राहू मी. तर काय बोलत होतो याला, विसरले यार. हात पण ॲडिट बिडिट काय होणार नाही याच्यामध्ये. तर आधी जाऊया, कुठल्या मंदिरात जायचं डिसाईड नाही. तर हां, आपलं इथं मडला मंदिर आहे काय. हां, ते पूस आणि त्या ह्याच्यामध्ये लपटून ठेव आपल्या ह्याच्यात. मडला एक मंदिर आहे. प्लस हा काल बोलला की इथं बोरवलीला जायचं.
मम्मी बोलली की जो आपल्या पुष्पा बागला पण तिथं मंदिर आहे, तर असे 1-2 मंदिर आहेत तर ते करून आणि जरा भाऊंची एक मीटिंग आहे ते करायचे. ती मीटिंग संदर्भातला जे विषय असेल ते नक्की व्हायला पाहिजे आणि ते झालं तर खूप आनंदाची गोष्ट आहे. वो इसका सपना है भाई का, वो सपना पूरा हो गया. तर त्याचा पण ब्लॉग येईल, पण सध्या त्याची मीटिंग आहे. अरे ती का साईडला घेतोय राजा, ही पार्टी घे. आहा हा हा एंट्री. तर असा विषय हा आहे, पण काही सवंगडी देत नाही, आपण दोघंच आहेत. आणि काही जे आमचे खास मित्र आहेत ते आमच्याशी खफा आहेत, तर ते हा ब्लॉग बघत असतील तर त्यांना फक्त एवढं सांगू इच्छितो आम्ही, जे होतं ते तुमच्या चांगल्यासाठी होतं. आणि त्यांच्याकडून बरेच महिने झाले कॉल मेसेज येत नाही आहे. आमच्याकडून जातात कॉल, काही कार्यक्रम असल्यास यावे, ते नेहमी आम्हाला टाळतात. कॉल उचलतात, येत नाही तर टाळतात. त्यांना एवढंच विनंती की ते सर्व सोडून तुम्ही पुन्हा ग्रुपमध्ये यावे, आहे की नाही बाबा? बरोबर आहे. हां, पुन्हा ग्रुपमध्ये यावे हीच इच्छा आहे. ब्लॉग बघत गेला तो काय झालं का समजत नाही मला. बरेच दिवस झाले, ते बघत असेल त्यांना कळेलच. चपला काढ इथे, कुठं काढूया? भगवान का अभिषेक भी करेंगे। मध्य रात्रि में भगवान भोलेनाथ का दर्शन करके चप्पल इथे. मित्रांनो, फायनली दर्शन झालेलं आमचं. रांगमध्ये बघितली असेल, लई मोठी रांग होती, पण कसं फादरला कॉल करून VIP एंट्री या माणसांनी घ्यायला लावली. मी आपलं उभं होतो बाबा लाईनी. तो व्हाईट शर्ट घातला, काहीतरी यूज झालं पाहिजे की नाही, तर लगेच 5-10 मिनटात दर्शन झालं पुढे जाऊन. कारण बाहेर जायचं होतं म्हणून, काय माहिती नाही, पण जिथे जातो तिकडे माणसाला VIP एंट्री पाहिजे असते. इथे ना मित्रांनो प्रसाद आहे भोलेनाथचा, तर सगळ्यांनी घेतलं पाहिजे. थोडासा घे रे. भांग आहे पण काय वाटत नाही, गोडगोड वाटते. एक आपण प्रसाद म्हणून पिऊया, जास्त काय नको. आणि फटफट दर्शन तर झालेलंच आहे. फटफट निघू आता आपला गोरे कुठं बोरिवलीला निघूया. ते काम आहे ते करून मग नंतर परत शंकरवाडीत दुसऱ्या मंदिरात जाऊ. बाकी काय ना, बाकी आजचा ब्लॉग असाच असेल. गर्दी तर होती, पण पुढे जाऊन आपण दर्शन झालेलं आहे. शांतीत क्रांती आणि ऊन पण नाही लागतोय, थंडी गेली. Discussing with the future planning and a big surprise for coming soon. नाही, लास्ट आहे, हे लास्ट आहे. मित्रांनो, रातच्या उजेडात आम्ही आता गाडी पुसत आहोत. आणि आजच्या दिवसाचा शेवटचा क्षण. आज काय नाही, आज नॉर्मल हे होतं. फक्त मंदिरात जाऊन आलो. मंदिर पाठीच आहे,
आवाज येत असेल. आणि आपलं मानस भाऊचं घर आहे आणि समोरच आमची ही जागा आहे. मुलांचं हे आहे, काय म्हणतात त्याला, अड्डा. पाणी नाही येत आहे ना त्या साईडला. मार्वेमध्ये घुसून टाकायची गाडी आणि काय करायचं, काय बोलू आता काय कळत नाही. बाकी कसं काय घुसू पण नको. नवीन गाडीची अशी वाट लावतात हे लोक पोरं. फादरने बघितलं ना, बोलतील ह्याला या गाडीला पण नाही किंवा तिथं वाजवतो. फिरा फिरी ब्लॉक. हा दुपारी घरी गेलो आणि काय बोलतो, 1 तासाने तुला कॉल करतो, आपण जाऊया. अरे जा म्हणलं तरी कॉल येत नाही. जा झाला तरी काय, मी माझं पण ते झालं, मी पण झोपतो. नेक्स्ट स्टेशन मार्वे. नंतर सरळ चुपचाप घरी बाई. मार्वेला फिरती मारू. चायनीज नाही, सूप पियायचे. कुठला हे काय यायला भजी, कुठली भजी, मिओनीज भजी खाते. लालकी शून्य माणूस. काय करते सांग. हा नल्ला माणूस मग काय मिओनीज चायनीज बेल खातोय आणि दाखवायला घाबरतोय. काय घाबरायचं. झाला, झूम करून भेटला मला. मित्रांनो, आपला चॉल म्हणजे बिल्डिंग 3 टाईप, त्याच्यावरून टेरेसवरचा सीन आहे आपल्या घराच्या वरचा. मित्रांनो, आजचा व्हिडिओ एवढाच होता, जास्त काय नव्हतं. थोडं देवळात जाऊन दर्शन वगैरे घेतलो आणि एवढाच होता टाइमपास ब्लॉग. बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. ह्याच्यामध्ये जास्त काय नव्हतं, मला पण माहिती आहे, पण आजचं काय होतच नाही दाखवण्यासारखं. संध्याकाळी फक्त गाडी धुवायला गेलेलो मानसकडे. आणि हां, एक ते काम प्रतीकचं झालेलं आहे, थोडंफार म्हणजे ह्याच्यातच आहे, त्यानंतर सांगेन. पण तुम्हाला जर गाडीच्या आवश्यकता असेल टूर्स अँड ट्रॅव्हलची, तर तुम्ही नक्की सुभेदारला संपर्क साधू शकता. त्याचा मी तुम्हाला कॉन्टॅक्ट डिटेल देईन ह्याच्यामध्ये. 4 सीटर 20 सीटर आणि किंवा जास्त तुम्हाला काय गरज लागली तर कॉल टू प्रतीक, त्याचा नंबर देईल किंवा मलाही कॉल तुम्ही करू शकता. रिजनेबल प्राईसमध्ये तुम्हाला गाडी अवेलेबल होईल. ठीक आहे, बाकी काय नाही. बाकी हा व्हिडिओ इथेच संपतो, जास्त काय खेचूया नको जास्त बिना मतलबचा. ठीक आहे, पुढच्या ब्लॉगमध्ये मिळते. हे अजून चांगला करण्याचा प्रयत्न करू. पुढचा ब्लॉग आज काय नव्हता, सॉरी बाबा.